या भुसावळ शहरामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्तानं पहिल्यांदा या ठिकाणी कलाकार आलेले आहेत आणि संस्कृती वारसा जपावा म्हणून या ठिकाणी या कलाकारांना बोलवण्यात आलं होतं। तरुण आणि तरुणीमध्ये या ठिकाणी जोश निर्माण झाला पाहिजे, कलाकाराची आवड झाली पाहिजे, कलाकारांचा मान सन्मान झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचा खरांचा आभार। वाटते मला इथे भुसावळ शहरामध्ये मला बोलवलं या सरांनी, खरंच खूप म्हटलं प्राऊड फील होते मला स्वतःला आणि इथली पब्लिक बघून तर खूपच भारी वाटते खरं। जयंतीनिमित्त अजून काय सांगा? सगळ्यांना इथे भुसावळ शहरात म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला जयंतीचं खूप साऱ्या शुभेच्छा। खूप छान वाटतं इथं आल्यानंतर, पब्लिकचा प्रतिसाद पण खूप छान आहे आणि खूप छान वाटतं। मी राजू सुरेशी यांचे आभार मानते की डॉक्टर बाबासाहेब यांच्या अभिवादनासाठी त्यांनी मला इथे निमंत्रित केलं आणि इथलं वातावरण बघून मला खूप आनंद झाला। जयंती आहे आणि जयंतीनिमित्त आज आपण बघतोय की भुसावळ शहरामध्ये राजू गोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की जे बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले, जे संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला सगळ्या जनतेला अधिकार दिलेले आहेत आणि आज बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून आज त्यांचे विचार हे सगळ्या समाजासाठी पोचलेले आहे, सगळ्या समाजांपर्यंत पोचलेले आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज संविधानाच्या माध्यमातून एक हक्काने जगायचा अधिकार दिलेला आहे। म्हणून आज ही जयंती आपण ज्या पद्धतीने उत्साहाने एका दिवसासाठी साजरी न करता त्यांच्या विचारांनी आपण वर्ष 365 दिवस सगळ्यांनी साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा। कलावंत सुद्धा भुसावळला आलेले आज प्रोत्साहन वाढवण्यासाठी आज राजू भाऊंनी त्यांच्या वतीने त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीने आज चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। आज गीतांचा एकदम फेमस कलाकार आलेले आहेत नाशिक आपले संभाजीनगरवरनं, तर नक्कीच त्यांचं पण मी इथे स्वागत करते आणि आपण सगळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहणारच। तर अजून परत त्यांना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या भुसावळमध्ये परत येण्याची परत इच्छा व्हावी अशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी प्रतिसाद त्यांना द्यावा। नाही, श्रीराम पाटील आलं होतं एक राजकीय प्रश्न, ते म्हणाले की रक्षाताई येणार नाही, मी येणार नाही, ओके निवडून येणार नाही। ते तर बघा आता 4 जूनला जनतेच्या हातात तो निकाल आहे। आज उमेदवार म्हणून नक्कीच मी पण म्हणेल की मी जास्त मतांनी निवडून येणार आहे। आज आपण बघायला गेलो की जो लोकांमध्ये उत्साह आहे की आज मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आज लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज मी महायुतीची उमेदवार म्हणून नक्कीच जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येणार। काही राजकीय सूत्र पण राहतात, मला एक प्रश्न विचारायचा की संत उभे राहतील का? काही आपल्या सूत्रांकडनं माहिती? सूत्रांची माहिती जोपर्यंत खरी होत नाही तोपर्यंत ती खरी मानावी नाही। महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व लोक तिथे जमलेत आणि त्या जयंतीनिमित्त आज आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व माझ्या बांधवांना सर्व जनतेला शुभेच्छा देतो। खरं तर आपल्याच कल्पना आहे, आता नक्कीच लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि त्याचा एक नाव मात्र मी एक उमेदवार आहे, पण तरीही ही जी लढाई आहे ही लढाई जनतेची आहे का? कारण ही इलेक्शन आता जनतेची आज आपल्या उमेदवाराच्या हातात नाही आहे किंवा कुठल्या नेत्याच्या हातात राहिलेलं नाही आहे। ही लढाई जी आहे ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे। कारण कल्पना आहे तुम्हाला की आज शेतकरी असेल, सर्वसाधारण माणूस आहे, सर्व काही आज या गोष्टीतून जातात सापडलेले आहेत आणि हे सरकार तुम्हाला कल्पना असेल तर म्हणजे आज कसं सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब महामानवांनी जे संविधान आपल्याला दिलं, जी घटना आपल्याला दिली, जगण्याचा अधिकार जो आपल्याला दिला, जो मुक्तपणे आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला, अशा घटनेला हे संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी आपल्याला सर्वांनी एक गरजेमूट पाठवून आपल्याला सर्वांच्या सोबत आणि या प्रतिनिधीच्या नावासोबत उभं राहायचं। नाव म्हणजे एक नाममात्र नाव आहे, बाकी आपल्या स्वतःला लढायचं आहे आणि ही लढाई ही सर्वांची आहे, प्रत्येक मतदाराची आहे आणि आजचा हा उमेदवार हा प्रत्येक मतदार आहे। त्याशिवाय हे अप्रवृत्त वृत्ती थांबू शकत नाही आणि यांना थांबवण्यासाठी आपल्याला एक साथ राहावं लागेल। आजपर्यंत आपल्याला कल्पना असेल सर्वांना आपसात बांधवून कुठल्या न कुठल्या प्रमाणात घालून आपल्या नावावरचं लोणी खाण्याचा प्रयत्न केला यांनी, तर त्यामुळे यांना आपल्याला थांबवणं गरजेचं आहे। मी आज सर्वांना बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या काळात आपण या लोकसभा मतदारसंघाचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे करू, विकास चांगल्या प्रकारे करू. कारण माझा उद्देश आपल्याला कल्पना असेल, मी सर्वसाधारण उद्योजक माणूस आहे, परंतु राजकारणात याचं कारण फक्त एकच आहे की समाजसेवा म्हणजे राजकारण विरहित समाजसेवा चांगल्या प्रकारे करता यावी आणि त्याला फक्त या मतदारसंघाचा विकास चांगल्या प्रकारे करता यावं. सर्व गोरगरिबांचा विचार करून, शेतकऱ्यांचा विचार करून, रस्ते, पाणी, बाकी भरपूर काही त्याचं डेव्हलपमेंट आहे, ह्या सगळं आपण विचार करूया आणि तुम्हाला परत त्यात चांगले संतोष चौधरी साहेब जर रिंगणात उतरले तर मग आणि असं काही बघू करणार नाही. आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांनीच आशीर्वाद दिलेला आहे मला सर्वात पहिले त्यांनीच मला इलेक्शनमध्ये बोलवलं होतं खरं म्हणजे तुम्ही बोलला हा आणि त्यांचा आशीर्वाद त्यामुळे त्याचं काही करणार नाही. ठीक आहे, थोडा राग असतो आणि मोठ्या भावाचा राग लहान भावाला काही विशेष नसतो. ठीक आहे, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा देतो. आपण पाहू शकतात की दरवर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भुसावळमध्ये एक उत्साहाचं वातावरण अख्ख्या भुसावळ तालुक्यात नव्हे पूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं. मी काल रात्रीच नागपूरला होतो. अगदी अथांग जनसागर तिथे सगळा एकत्र झाला होता नागपूरला. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने म्हणजे शिस्त काय असते तिथे पाहून आल्यावर कळतं की किती शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका निघतात, किती व्यवस्थित पद्धतीने सगळी जयंती साजरी केली जाते. तर तशीच जयंती आमच्या भुसावळला ही मोठ्या उत्साहाने साजरी होते. सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रयत्न करावा. त्यांनी जे शिकवलेलं आपल्याला की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, शिक्षण घेऊन पुढे जा, तो मार्ग सगळ्यांनी अवलंबला पाहिजे. श्रीराम पाटील भेटले, बेस्ट ऑफ लक केलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या. मी पण त्यांना शुभेच्छा दिल्या. जायका कैटरिंग में अब स्वादिष्ट हैदराबादी चिकन बिरयानी 199 में 1 kg मिलने का एक ठिकाना, जिसमें आपको लखनवी हैदराबादी बिरयानी के साथ अन्य 20 प्रकार की बिरयानी मिलेंगी और खास रमजान में आपको 60 प्रकार के स्टार्टर रहेंगे. साथ ही आपको अरबियान, तुर्कीज खाने के पकवान मिलेंगे और शादी और पार्टी के ऑर्डर लिए जाते हैं. तो पता याद रखें, खरगा चौफुल्ली ताज मैरिज हॉल के पास भुसावल. अल हाफिज हज उम्रा ज़ियारत टूर्स एंड ट्रैवल्स में अब 20 अप्रैल 2024 को 15 दिन का उम्रा सबसे कम पैकेज में, जिसमें आपको मक्का में 600 मीटर और मदीना में 200 मीटर पर होटल रहेगी और खाने में इंडियन पकवान रहेंगे. तो पता याद रखें, खड़का चौफुल्ली ताज लॉन कॉम्प्लेक्स, खड़का रोड, भुसावल.